महत्वाची बातमी येतेय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे का असा प्रश्न वाटावा अशी परिस्थिती आहे, कारण भाजप आमदारांनी रत्नागिरीतल्या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारींचा पाढा वाचलाय। विधान परिषदेमध्ये भाजप आमदारांनी अल्पकालीन चर्चेच्या लेखी प्रस्तावाच्या माध्यमातून हा तक्रारींचा पाढा वाचलाय। निरंजन डावखरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। हिंदू तरुणांवरती राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप आहे। उदय सामंत यांच्याकडे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या घडामोडी संदर्भात सविस्तर माहिती देतील। निलेश, नक्की काय घडलंय, कशा पद्धतीच्या तक्रारी आहेत आणि त्यातून वादाची कशी लक्षणं दिसून येत आहेत? पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उदय सामंत सध्या पालकमंत्री आहेत। विधान परिषदेमध्ये आज लेखी प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे अल्पकालीन चर्चेसाठी, आणि त्याच्यामध्ये भाजपचे 3 महत्वाचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याकडून सरकारलाच घरचा आहेर देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजकीय दबावापायी पोलीस सध्या हिंदू समाजातील तरुणांनाच त्रास देत आहेत, असं या प्रस्तावाच्या माध्यमातून या 3 आमदारांचं म्हणणं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत असल्यामुळे कुठेतरी त्यांच्याकडेच हे बोर्ड दाखवलंय का, असा आता या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय। याच्यामध्ये काही महत्वाची उदाहरणं दिलेली आहेत, ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये एक शासकीय तंत्र विद्यालय आहे, त्या ठिकाणी राष्ट्रगीताऐवजी नमाज पठण सकाळी केलं जातं, मात्र पोलिसांना कळून देखील पोलीस कारवाई करत नाहीये, कारण त्यांच्यावर दबाव आहे। यासोबतच देवरुख इथं पहलगाम हल्ल्यातील मृतांना ज्यावेळेस श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता, त्यावेळेस नाविद कापडे नावाच्या एका युवकानं या कार्यक्रमाची खिल्ली उडवली होती आणि पोलिसांना या संदर्भात सांगून देखील पोलिसांना त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। यासोबतच पतित पावन मंदिरामध्ये एक महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरतीमध्ये काही हिंदू तरुण सहभागी झाले, तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले। यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजयादशमीच्या निमित्तानं एक रॅली निघाली होती, त्यावेळेस काही लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी देखील पोलिसांनी हिंदू तरुणांवरच लाठीचार्ज केला। अशा पद्धतीचे अनेक गंभीर आरोप जे आहेत ते प्रशासनावर लावण्यात आलेले आहेत। आता प्रशासन उदय सामंत यांच्या ताब्यात आहे, त्यामुळे हे सर्व जे आरोप आहेत, हा राजकीय दबाव कोणाचा असा सवाल या निमित्तानं उपस्थित होताना कुठेतरी उदय सामंत यांच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आलेत का, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। अतिशय महत्वाची बातमी आहे आणि विधान परिषदेमध्ये या निमित्तानं महायुतीमध्ये ठिणगी पडली आहे का, हा सवाल रत्नागिरी जिल्ह्याच्या निमित्तानं उपस्थित होतोय। नक्कीच पुन्हा एकदा अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल निलेश।